गुड मॉर्निंग गाईज. तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकते हे आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, आता जर समजा मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन जर झालं तर तुम्हाला मार्केटमध्ये रॅली मिळेल ती कॉल साईडला मिळू शकते, म्हणजे 22,728पर्यंत. तर ह्याच्यावरती मार्केट कुठं जाईल आणि काय करेल ऑलमोस्ट आपल्याला बऱ्यापैकी प्रिडिक्ट करता पण येणार नाही, कारण तुम्ही जर बघितलं तर आता मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन चालू आहे. त्याच्यामुळे वॅक्स पण इन्क्रीजिंग झाला. वॅक्स जर तुम्ही बघितला तर 23-24 रुपयाच्या आसपास वॅक्स आहे. जर वॅक्स इन्क्रीजिंग होत असेल तर प्रीमियम डीके पण जास्त होत आहे. ओके, आता हे वॅक्स कधी इन्क्रीजिंग होते बघा, ज्या वेळेला इलेक्शनचा रिझल्ट असेल किंवा RBIचं काहीतरी असेल किंवा कुठेतरी युद्ध वगैरे चालू असेल, त्या दरम्यान वॅक्स पॅनिक ज्यावेळेला आपल्या मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन तयार होतं त्यावेळेला वॅक्स इन्क्रीजिंग होतं. तसं आता वॅक्स इन्क्रीजिंग झालं आहे, त्यामुळे कुणाला कल्पना नाही की मार्केट वाढेल किंवा पडेल. आणि 2013 आणि 2019च्या जर इलेक्शन जर तुम्ही बघितला तर त्यावेळेला रिझल्टनं मार्केटनं डाऊन साईडला कन्वर्ट केलं होतं. आणि जर तुम्ही ते रिझल्टला जर बघितला तर निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी 2,000 1,500 पॉईंट त्यावेळेला डाऊन आलेलं आहे. मग आता पण येत्या घडीला सगळेजण म्हणतात कॉल साईडला जाईल किंवा मार्केट अप साईडला जाईल. जर समजा एक रिझल्ट तोच आला जसं आपण तो विचार करतो आहे, मला माहिती आहे विचार तुम्ही काय करता, त्याच पद्धतीने जर तो रिझल्ट आला तर त्याचाच रिझल्ट कॉल साईडला जाईल असं काही नाही. आणि मागच्या 2 वेळा आपण बघितलं की ते पुट साईडला कन्वर्ट झालं, त्यामुळे इथून पण पुट साईडला येऊ शकतं किंवा कॉल साईडला जाऊ शकतं, हे आपण दोन्ही कन्फर्म करू शकत नाही. पण एक लेवल असं आहे की त्या लेवलनंतर जर असं चांगली मुवमेंट होऊ शकता. ती लेवल म्हणजे 22,760. ह्या जर लेवलच्या जर वरती क्रॉस होत असेल तर चान्सेस आहेत की मार्केट 22,842, 22,892 आणि 23,000पर्यंत क्रॉस करून आपल्याला 23,500च्या लेवलला पण दिसून येऊ शकते. अशी पण म्हणजे पॉसिबिलिटी आहे, जर वन साईड रॅली झाली किंवा उद्या म्हणजे मार्केटनं गॅप ओपन केलं तर. पण मला म्हणजे तुम्ही जर प्रीमियम डीकेची प्रोसेसिंग बघितलं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच जण आता म्हणजे होल्ड वगैरे पोझिशन कोण ठेवलेलं नसणार, म्हणजे कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स एवढं पण असं होल्ड आता पोझिशन ठेवले नाही आहेत तुम्ही. पण आता जर तुम्ही ह्याच्या मागच्या वीकचा किंवा त्याच्या मागच्या वीकचा जर बघितला तर ज्या वेळा अमित शहाने ते स्टेटमेंट दिला त्या दरम्यान सगळेजण बाईंगला उतरून चांगल्या पद्धतीने हेजिंग करून एक सी आणि पी होल्ड करून ठेवले होते. ते ह्या एक्सपायरला ऑलमोस्ट डेटामध्ये झिरो झालं असणार आहे. समजा बाय द होल एकदम तुम्ही जर पुढची एक्सपायरी जर घेतला असाल 1 महिन्याच्या पुढची, तर त्याच्यामध्ये जरासा ॲज अ रिस्क राहू शकते. ओके, मार्केटमध्ये जर पुटला मुवमेंट होण्याचं म्हटलं तर 471च्या खाली 380 हीच लेवल जरासा आपल्याला स्ट्रॉंग दिसतं. ह्या लेवलच्या जर खाली तुम्हाला गेलं तर बघा ऑलमोस्ट आपल्याला ह्या लेवलपासून इथंपर्यंत रॅली दिसण्याचे चान्सेस आहेत. ओके, हे तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्हमध्ये सांगेन जर डाऊन साईडला आलं तर. आणि आता आपण जरा ते सस्टेन करायचं बघणार आहे. माझ्या हिशोबानं 4, 5, 6 तारखेच्या आसपास एक तर रॅली ह्या साईडला झाली तर ठीक, किंवा इथे सस्टेन करू शकते प्रीमियम डीके करण्यासाठी. जर पुढ साईडला आलं तर इथं पण ते सस्टेन राहू शकते आणि इथून कॉल साईडला कन्वर्ट करू शकते. पण 352 जर क्रॉस केलं तर तुम्हाला 22,000 पण या लेवलला पण दिसून येऊ शकतं. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी कशा पद्धतीने वर्किंग करेल. बँक निफ्टी जर तुम्ही आता बघितला तर बँक निफ्टीने ह्या झोनला लई रिस्पेक्ट केलं आहे. इथं बघा 1, 2, 3 आणि ऑलमोस्ट इथंपर्यंत रिस्पेक्ट, म्हणजे 4 वेळा ह्या झोनला रिस्पेक्ट करून ह्या रेजिस्टन्सला तोडण्याचा प्रयत्न केला आणि हा रेजिस्टन्स सडनली त्यांना ब्रेक केलेला आहे. ह्या रेजिस्टन्सच्या वरती म्हणजे ऑलमोस्ट 49,191च्या वरती आपण कॉल साईडला मुवमेंट बघू शकतो. 490 हे पहिलं टार्गेट आणि 49,757 जर गेलं तर 49,969 हे टार्गेट राहील. आता ह्या झोनपासून मार्केट जोरात म्हणजे रिव्हर्स फिरलेला आहे, पण मला नाही असं वाटत की बाबा ह्या झोनपासून आता मार्केट रिव्हर्स फिरू शकतं. एकतर ह्या झोनला जर म्हणजे 49,757 क्रॉस करत असेल तर ह्याचं पुढचं प्लॅन 50,000 क्रॉस करून 51,000 दिसण्याचं पण असू शकतं. कारण तुम्ही जर रिझल्ट बघितला तर त्यावेळा रिझल्टमध्ये निफ्टीपेक्षा ओव्हरऑल मुवमेंट असतं बँक निफ्टीमध्ये, आणि बँक निफ्टीचं बघता तो 1,000-1,500 वरखाली मुवमेंट पण आपल्याला करून देऊ शकतं. पुढ साईडला म्हणला तर मी तुम्हाला मेन्शन केलं त्या पण तुम्ही पुढ साईडला वर्किंग करू शकता. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आणि अशा सिस्टीमसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, आणि फक्त सेपर्सनं जरासं ट्रेडिंगला ह्या वीकमध्ये जरासं अवॉइड केलं तर बेस्ट होऊन जाईल. ओके, थँक्यू.